थ्री चेअर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. सध्या जमाना आहे टेक्नॉलॉजीचा आणि खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. आता आपल्याला सूप करायचं म्हटलं की किती कष्ट घ्यावे लागतात. कष्ट म्हणजे फार नाहीत. वेगवेगळ्या भाज्या कुकरमध्ये शिजवायच्या, त्याच्या आधी त्या चिरायच्या, कुकरमध्ये शिजवायच्या, मग कुकर शांत होईपर्यंत वाट बघायची. किती प्रोसेस असते ना. ह्या सगळ्यामधनं वाचण्याचा जाणीव उपाय म्हणजे सूप मेकर. आता अनेक जण सूप मेकर वापरतात. अनेक जण जरी वापरत असले तरी सगळ्यांनाच हे सूप मेकर काय आहे, ते कसं काम करतं हे माहिती नाहीये. सो म्हणून हा आजचा एपिसोड तुमच्यासाठी. माझी मैत्रीण सोनल इनामदार हे सूप मेकर वापरते. मलाही उत्सुकता आहे, कारण मलाही सूप मेकर घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे सूप करून बघायचं. सो सोनलकडनं हे सगळं जाणून घेऊया. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सोनल, वेलकम टू माय चॅनल. आणि मला स्वतःला इतका आनंद झाला की एकतर सूप मेकर म्हणून सूप करणं हा प्रकार माझ्यासाठी, म्हणजे मी इतक्यांदा फेसबुकवरती पोस्ट वाचली सूप मेकरची, त्यामुळे मला उत्सुकता होती हे कसं वापरतात. पण तू करतेस हे लक्षात आल्यानंतर तू हो म्हणालीस व्हिडिओसाठी की आपण करूया, लोकांना वेगळं काहीतरी अनुभवता येईल. सो थँक्यू सो मच. थँक्यू भक्ती, मला हा चान्स दिल्याबद्दल. सो मी गेले जवळपास 3 वर्ष झाले सूप मेकर वापरतीये. ओके. आणि खरं तर डाएट साठीच मी ते सुरू केलं. अच्छा. पण मी नोकरी करून परत घरी येऊन सूप बनवायला मला फार वेळ लागायचा. कारण जसं तू म्हणालीस की भाज्या चिरायच्या, शिजवायच्या, परत मिक्सर करायच्या, गाळायच्या. पण मला जेव्हा हे सूप मेकर बद्दल कळाले, मी ते घेतले आणि आता वापरते. आणि याच्यात कसं आहे की त्याच्यात न्यूट्रिएंट्स पण इंटॅक्ट राहतात, कारण ते पूर्ण बंद असतंय. सो बरेच फायदे आहेत त्याचे. वेळ वाचतो, न्यूट्रिएंट्स राहतात. वेगवेगळ्या चवीचे टेस्टी सूप आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये, व्हेज, नॉन व्हेज, मुगाच्या डाळीचं, किंवा तुम्ही टोमॅटो सार करू शकतात. सो अनेक प्रकारचे सूप तुम्ही त्यात बनवू शकतात. सो आपण मग आता 2 प्रकारचे सूप बघूया, एक मिक्स व्हेज आणि एक चिकन सूप. ओके, येस, चालेल. तू मला म्हणालीस की वेळ पण वाचतो बराचसा. तू वर्किंग आहेस, नोकरी करून डाएट पण करतेस. सो या सगळ्याचा म्हणजे ज्या नोकरी करतात त्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांनाच अगदी या सूप मेकरचा फायदा होऊ शकतो ना. येस. सो असं हे सगळ्यांना फायदा होईल असं हे सूप मेकर आहे. आपण बघूया कसं सूप करायचं ते. पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हॅलो. सो भक्ती, आज आपण मिक्स व्हेज सूप करूया. ते आपण सूप मेकर मध्ये करतोय. सो ते सूप स्टार्ट करण्याआधी मी सूप मेकर म्हणजे काय ते दाखवते. सो हा माझ्याकडे वंडर शेफचा सूप मेकर आहे. असे मार्केटमध्ये भरपूर सूप मेकर आहे, अगारो, फिलिप्स वगैरे वगैरे. काही याच्यात सॉटे करू शकतो भाज्या, काही याच्यात म्हणजे याच्यात डायरेक्ट करू शकतो. ओके. सो हे सूप मेकर मध्ये वेगळे वेगळे मोड्स येत जातो. इथे बघितलंस तर स्मूथ, चंकी, ज्यूस आणि ब्लेंड. सो स्मूथ मध्ये स्मूथ सूप होतात की पूर्ण भाज्या एकत्र होऊन लाईक तू डायरेक्टली बाउल मध्ये सूप ओतून घेऊ शकतेस. ओके. चंकी मोड मध्ये जर भाज्यांचे तुकडे ऍज इट इज राहतात. अच्छा. सो त्याच्यात बारीक तुकडे करून टाकायचे. सो चायनीज सूप वगैरे करायचे असेल, चिकन सूप, तर चंकी मोड वापरायचा. ओके. ज्यूस मोड मध्ये कोल्ड कॉफी सुद्धा होते, ज्युसेस पण होतात. ब्लेंड मध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्या ब्लेंड यूज करून लोणी सुद्धा काढतात. अच्छा. टाकातून. हा. सो हे वेगळे वेगळे मोड आहेत सूप मेकरचे. आपण आतमध्ये बघूया. आणि हे खूप सिम्पल आहे. जस्ट आपली केटल असते पाण्याची तसं. आणि त्याला इथे ब्लेड आहे. ओके. सो दॅट्स इट. म्हणजे एवढंच आहे. स्वच्छ करायला सोपं आहे. सो आता आपण वळूया, लाईक आता आपण बनवूया सूप. सो मिक्स व्हेज सूप बनवण्यासाठी मी ह्या काही भाज्या घेतल्या. दुधी भोपळा, ब्रोकोली, टोमॅटो, मशरूम्स. आता याच्यात तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकतात. जसं बीन्स ऍड करू शकतेस, कांदा ऍड करू शकतेस. प्रमाणही आपल्याला हवं ते भाज्यांचा आपण ऍडजस्ट करू शकतो. मी आता ऑलमोस्ट म्हणजे आठवड्यातून 3-4दा सूप करते. सो दिस इज माय स्टेपल सूप. ओके. हा. सो मी हे ऍड करते भाज्या आपल्याला हव्या त्या प्रमाणात, हव्या त्या. आणि इथे तुला इथे आतमध्ये जर दाखवता आलं तर इथे मिनिमम आणि मॅक्सिमम पाण्याचा मोड आहे. ओके. सो याच्यामध्ये मिनिमम 800 मिलीलिटर आणि मॅक्सिमम 1 लिटर. सो त्याच क्वांटिटीमध्ये सूप याच्यात बनतं. ओके. सो मी आता भाज्या ऍड केल्या. मी आता त्यात मसाले ऍड करते. ओके. सो मसाल्यांमध्ये जे मी नेहमी यूज करते ते मी मिरी पावडर घालते.
जिरे पावडर घालते. हे पण परत आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे. मीठ घालते. मीठ आता हे साधं मीठ आहे, पण तुम्ही ब्लॅक सॉल्ट वगैरे पण यूज करू शकता. चवीत बदल करायचा तर मी कधीतरी हे मॅजिक मसाला हा अच्छा. टाकते, ओके. किंवा मग हे मॅगीचेच व्हेज सूप चे क्यूब मिळतात, सो ते टाकते, किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण हवे ते मसाले याच्यात ऍड करू शकतो. ओके. सो झालं, म्हणजे भाज्या टाकल्या, मसाले टाकले. आता त्यात जे आपल्याला मिनिमम मार्क आहे किंवा मॅक्सिमम त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं. अच्छा, ते पाणी साधंच चालतं? साधंच पाणी, किंवा मग याच्यातच तुम्ही व्हेज स्टॉक बनवून तो पण यूज करू शकतात. ओके. भाज्या बुडतील इतपत पाणी नाही, पाणी आपल्याला ते जे मार्क आहे तिथपर्यंतच घालायचं. अच्छा, सो मिनिमम 800 किंवा मॅक्सिमम 1 लिटर. ओके. सो हे झालं सगळं. हे आपण मिनिमम मी आता 1 लिटर पाणी हे ऍड केलंय. ओके. सो आणि भाज्यांचं प्रमाण कमी करायचं की पातळ होईल सूप, ओके. असं, म्हणजे भाज्या जास्त झाल्या तर कदाचित ते फार घट्ट होईल. ओके. सो भाज्या जरा आपण केलं ते काही वेळेस की अंदाज येतो आपल्याला प्रमाणाचा. ओके. नंतर आता मी हे लावते. हे नीट घट्ट बसवायचं. मेन स्विच ऑन करते. सो हे सगळे ब्लिंक होतात बटन. मग इथं मोड बटन प्रेस करून सिलेक्ट करायचं कुठल्या मोडवर आपल्याला हे हवंय. तर हे मला स्मूथ हवंय, सो मी स्मूथ सिलेक्ट करते. ओके. आणि स्टार्ट. सो आता इथे टायमर आलाय 19 मिनिट. ओके. सो 19 मिनिट मध्ये आपलं सूप तयार. ओके. हा मध्ये आता 11व्या मिनिटाला एक आवाज येतोय, कारण आता ते मध्ये मिक्स होत आहे. ते जे ब्लेड्स आहे त्याने ते बारीक होतात भाज्या. ओके. सो हा आवाज मधून येतो. हा. चार मिनिटांनी पुन्हा आवाज येतो ना? हा. सो आता आपले सूप झालेले हे ब्लिंक होतात सगळे बटन. सो मेन स्विच मी ऑफ करते. ओके. आणि आता आपलं सूप तयार झालंय. ओके. आपण जस्ट बघूया. ते गरम गरमच काढायचं का? हो, गरम गरम काढायचं. आणि हे सूप आता तयार आहे. मी ते डायरेक्ट बाउल मध्ये ओतते. सो सर्व करताना त्याच्यामध्ये थोडासा कोणाला आवडत असेल तर बटर, आणि सूप तयार. सो आता नेक्स्ट सूप आपण चंकी चिकन सूप बनवूया. ओके. सो ते थोडंसं हॉट अँड सॉर टाईप. अच्छा. आणि हे अगदी स्मूथ होणार नाही. आता याच्यात हे जे पीसेस आहेत भाज्यांचे हे ऍज इट इज राहतील. ओके. कोणत्या कोणत्या भाज्या? मी गाजर घेतलंय, पत्ताकोबी, लसूण घेतलाय बारीक करून. ओके. यात आपल्या आवडीच्या प्रमाणे चायनीज भाज्या जसं की कांदा अजून घेऊ शकता तुम्ही. ओके. आणि हे चिकन घेतलंय, बोनलेस चिकन. ओके. हे चायनीज सॉसेस लाईक चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर. हे ना मी एक मॅगीचं चिकन क्यूब घेतलंय. ओके. सो आता हेच सूप तुम्ही विदाऊट चिकन व्हेजही करू शकतात. ओके. चंकी सूप. सो याच्यामध्ये मी आता हे सगळं ऍड करते. परत याच्यात प्रमाण भाज्यांचं तुम्हाला आवडेल तसं. परत हे चवीनुसार किती तिखट हवंय त्याप्रमाणे. सोया सॉस थोडंसं, थोडंसं व्हिनेगर, मीठ ऍड करते. आणि याच्यात मी एक हे क्यूब ऍड करते, सो त्याने चांगला फ्लेवर येतो. ओके. पुन्हा मी त्या मिनिमम लेवल पर्यंत पाणी ऍड करते. आता आपण हे मेन स्विच ऑन करते. ओके. सो आता पुन्हा हे ब्लिंक व्हायला लागले. सो आता आपल्याला चंकी सूप हवंय. सो हे मोड बटन मी 2दा प्रेस करते. ओके. सो आता ते स्मूथ आहे, पण आपल्याला चंकी हवंय. अच्छा. ओके. आणि नंतर हे स्टार्ट बटन. ओके. आता याला 26 मिनिट लागतात चंकी सूपसाठी. ओके.
आता आपलं चंकी चिकन सूप झालंय, पण ते बघूया. ओके. हा, ओके. आणि हे आपलं चायनीज चंकी चिकन सूप तयार आहे. कांदा पण आणि तयार. याच्यात भाज्या आपण जसं कट करून टाकू तशाच राहतात, त्या पूर्ण ब्लेंड होत नाहीत. ओके. चिकनचे तुम्ही जसे पीसेस कराल ते तसेच राहतील. ओके. सो आपली सूप तयार आहेत दोन्ही. इतकी मस्त आणि पटकन झाली, म्हणजे जे काही 15-20 मिनिटं शिजवायला आपल्याला सूप मेकर मध्ये लागलं तेवढंच. पण दिसायला इतकी टेम्पटिंग दिसत आहेत आणि छान वाटलं. तुला पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि पुन्हा तेच की तू छान पद्धतीने दाखवलंस आणि इतकं इझी आहे करायला याच्यात, हे या निमित्ताने लक्षात आलं. येस, तू टेस्ट करून बघ कसं वाटतंय. हो. हे आपलं व्हेज मिक्स व्हेज सूप अगदी सगळं एकदम स्मूथ झालं अगदी. हो, आणि कुठल्या भाज्या आहे तेही कळत नाही, सो मुलांना वगैरे पण अगदी म्हणजे हे छान झालंय. याच्यात अजून तुम्ही वेगवेगळ्या भाज्या अगदी ऍड करून देऊ शकता. खरंच खूप छान आहे. किंवा मसाले बदलले तर अजून चव बदलते. आणि शिवाय म्हणजे सगळ्यात दुधीचा एक छान फ्लेवर लागलाय. सगळे फ्लेवर्स त्याच्यात मिळून येतात. आणि ज्यांना तिखट हवं असेल तर तिखट बरोबर ऍड करू शकतात. म्हणजे सगळ्यांनाच उपयोगी असं आहे. पार्टीसाठी वगैरे तर किती परफेक्ट आहे ना. म्हणजे कोणी येणार असेल तर पटकन सूप करून दिलं. करेक्ट, अगदी झालं. हे चिकन सूप ना. हो, तू जे म्हणालीस ते भाज्या अगदी छान दिसतात. भाज्यांचा क्रंच येतोय तोंडात आणि ते इतकं छान लागतंय. मजा आली हे सूप पिऊन. येस. सो तुम्हाला हे सूप कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि तुम्ही करणार आहात का सूप मेकर बनणं, हेही आम्हाला कळवा. शिवाय तुम्ही जर सूप मेकर मध्ये काही वेगवेगळे सूप्स करत असाल तर तेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.